अंशतः आणि पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्यासाठी जो काही आकृतिबंध निर्धारित करण्यात आलेला आहे, सभापती महोदया, या संदर्भामध्ये 11 डिसेंबर 2020, 13 मे 2025 वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. 7 मार्च 2019 पासून साधारणपणे सभापती महोदया या विषयाला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी काही शिक्षकांची तर भरती आता आपण पवित्र पोर्टलद्वारे त्या ठिकाणी करतो आहोत आणि अतिशय उच्च पदस्थ उच्च शिक्षित असे शिक्षक आपल्याला या पवित्र पोर्टल प्रणालीच्या द्वारे त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. आणि म्हणून ही जी काही इतर पद जी काही नेमणूक आपल्याला करायची आहे, ही नियुक्ती बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने जे काही आपल्याला करायचे आहेत, तर ते करत असताना त्यांची पार्श्वभूमी, पूर्वीची सेवा, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी याची पडताळणी करून त्याचं नेमणुकीच्या पूर्वी चारित्र्याची पडताळणी सुद्धा आपण पोलीस यंत्रणेच्या द्वारे त्या ठिकाणी करून घ्यावी, की जेणेकरून आपण ज्या काही शंका उपस्थित केलेल्या आहेत, मला वाटतं की त्या शंकेला स्थान त्या ठिकाणी राहणार नाही. 13 मे 2025 जे काही विद्यार्थी सुरक्षेच्या बाबतीतही सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि मला वाटतं की या कार्यपद्धतीनेच आपण या ठिकाणी मार्गक्रमण करतो आहोत. जयंत आसगावकर. सभापती महोदय, जयंत आसगावकर. सभापती महोदय, शेवटी बोला तुम्ही शेवटी. सभापती महोदय, या ठिकाणी अरुण अण्णांनी जो प्रश्न मांडलेला आहे तो खरोखर गंभीर आहे. कारण मधल्या काळामध्ये एक बदलापूरला प्रकरण झालं होतं आणि त्यातून बराचसा मोठी समाजामध्ये त्या ठिकाणी हे जर बघितली नामुष्की आली होती, तर त्या ठिकाणी कंत्राटीकरण हे शिक्षण क्षेत्रामध्ये चालणार नाही आहे. तर या संदर्भात जर बघितलं तर कंत्राटीकरण ते थांबलं पाहिजे. त्याचबरोबर माझे काही स्पेसिफिक प्रश्न असे आहेत की या ठिकाणी उत्तरामध्ये दिलेलं आहे की शिपाई अतिरिक्त जर ठरला तर त्याचं समायोजन होणार का. तर हे अतिरिक्त ठरण्यासाठी त्या ठिकाणी शिपायांची त्या ठिकाणी संच मान्यता झाली पाहिजे आणि त्याबाबत ती संच मान्यता होऊन अतिरिक्त झालेल्या शिपायांना समायोजित केलं जाणार का, एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं शिक्षक पोर्टलद्वारे नेमले जात आहेत त्याच पद्धतीनं आता शिक्षकेतरमध्ये लिपिक असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल किंवा ग्रंथपाल असेल, हे सुद्धा पोर्टलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणण्याचं शासनामार्फत चाललेलं आहे. मग असं जर झालं तर त्या ठिकाणी संस्थांना कुठलाच अधिकार राहणार नाही. तर याबाबत सुद्धा त्या ठिकाणी संस्था चालकांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारावरती जी गदा येणार आहे, याबाबत शासन कोणता निर्णय घेणार याचाही खुलासा या ठिकाणी महोदयांनी करावा. सभापती महोदय, विषय संस्था चालकांचा जरी महत्त्वाचा असेल तरी तेवढाच महत्त्वाचा विषय आपल्याला ते विद्यार्थी, त्यांची गुणवत्ता या बाबी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून या संदर्भामध्ये मी जसं सांगितलं की यापूर्वीच या संदर्भातले निर्णय करण्यात आलेले आहेत. शिपाई असेल, नाईक असेल, पहारेकरी असेल, रात्रीचं पहारेकरी असेल, सफाई चौकीदार आणि कर्मचाऱ्यांच्यासाठी आकृतिबंध लागू करण्याच्या ऐवजी विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे आता प्रतिशाळा शिपाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे. आणि म्हणून मंजूर पदांवर कार्यरत चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर ही पदे आपोआप त्या ठिकाणी व्यपगत होणार आहेत आणि त्यानंतर शिपाई भत्ता त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की हा जो काही शासनाचा निर्णय आहे, वित्त विभाग आणि उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून तो निर्गमित करण्यात आलेला असल्यामुळे त्याप्रमाणेच आपण त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करतो आहोत. आणि शिपाई अतिरिक्त झाल्यावर
त्याचं समायोजन करता येईल. ऑनलाईन संच मान्यता करून त्या ठिकाणी घेण्यात येत आहेत. इद्रिस नायकोडी. धन्यवाद सभापती महोदय. खरं तर हा प्रश्न मागच्या आपल्या अधिवेशनात होता, तो ऑनलाईन राहिला आणि मग आता या अधिवेशनात त्याला कुठेतरी न्याय मिळण्याची शक्यता आहे असं वाटायला लागलं आहे. आदरणीय मंत्री महोदयांनी जे काय उत्तर दिलं ते त्यांच्या साचेबद्ध पद्धतीनं त्यांनी दिलेलं आहे. त्याबद्दल आम्ही काय फारसं त्यावर भाष्य करणार नाही आहे. पण खऱ्या अर्थानं अशी गरज का भासली शासनाला की शासनानं ते आकृतीबंधमध्ये अशा पद्धतीचे बदल केले आणि शिपाई एवढं महत्त्वाचा घटक त्या शाळेतला की जो लहान मुलांपासून मोठ्या विद्यार्थ्यापर्यंत सर्वांची सुरक्षिततेची कळत नकळत जबाबदारी त्याच्यावर असते. अशा वेळेला जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा तुम्ही जे काही भत्ता देताय त्या भत्त्यावर आम्ही भरणार शाळा शिपायांना, ते कुठपर्यंत जबाबदार असणार आहेत? कारण त्यांना मिळणारा जो काही भत्ता तुम्ही दर्शवला आहे तो ही मिनिमम वेजेस ॲक्टचा भंग करणार आहे. कारण मला जिथंपर्यंत वाटतंय, माहिती आहे, माझ्या ज्ञानात आहे की 16,000 रुपये द्यावे लागतील. तर ते तुम्ही मिनिमम वेजेस ॲक्टचा पण भंग करताय एका बाजूला आणि अनावश्यक अशा कशासाठी उठाठेवी करतायत हे मला काय माहिती नाही आहे की आम्हाला कळूही शकत नाही आहे की हा आकृतीबंध जो काही केलेला आहे तो जरी ठीक आहे, वित्त विभागाचा प्रत्येक विषयाला वित्त विभाग बाकीच्या विभागांची मान्यता घ्यावीच लागते हा विषय जरी असला तरी एखाद्या वेळेला आपली चूक झालेली आहे हे ज्यावेळेस लक्षात येत आहे त्यावेळेला ते चूक दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा आपल्याला संधी आहे. रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. मग शासन ही चूक दुरुस्त करणार का? आणि दुसरी गोष्ट, बदलापूरसारख्या अनेक घटना आपल्या समोर आहेत, आपल्या अनुभवाला आलेल्या आहेत. अशा वेळेला अशा पद्धतीनं तोकड्या मानधनावर जे काही काम करणारे आहेत किंवा तोकड्या मोबदल्यावर जे काम करणार आहेत त्या शिपायांना किंवा त्या व्यक्तींना आपण कुठंपर्यंत जबाबदार धरू शकतो? आणि मग त्यानंतर मग काहीतरी आपण सारवासारवीचे विषय करत असतो. यापेक्षा मला असं वाटतंय की ह्याची गरज नव्हती ज्या पद्धतीनं हे बनवलेलं आहे. त्यामुळे तातडीनं हे दुरुस्त करून घ्यावं. दुरुस्त करायसाठी अजूनही आपल्याला स्पेस आहे आणि शेवटी जबाबदारी आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची. त्यासाठी म्हणून शासन निश्चितपणाने ह्या धोरणात बदल करणार किंवा नाही. सभापती महोदया, हा काही फक्त शालेय शिक्षण विभाग किंवा शिपाई या पदापुरता हा निर्णय झालेला नाही. राज्यातील सर्वच चतुर्थ श्रेणीची जी काही पदं आहेत ती या ठिकाणी व्यपगत होत आहेत आणि त्याच धर्तीवर सदरच्या शिपाई पदाचंही त्या ठिकाणी व्यपगत होत आहेत. आत्ताच्या घडीला अस्तित्वातली जी पदं आहेत ती म्हणजे त्यांचं सेवानिवृत्ती होईपर्यंत त्यांचा काही विषय नाही. ते पद त्याचं सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर मग या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला पद ते भरता येणार आहे कंत्राटी पद्धतीने. ठीक आहे, आता मी सगळ्यांना देणार आहे संधी. फक्त माझी एक विनंती आहे की सविस्तर वर्गाचा तास घेतल्यासारखं लांबलचक प्रश्न विचारू नका. स्पेसिफिक प्रश्न विचारा. याच्यानंतर एकनाथजी खडसे साहेब, हा तुम्हाला उद्देशून नाही आहे वाक्य. काय झालं? तुम्ही स्पेसिफिकच विचारता. तुम्ही स्पेसिफिकच विचारता. सभापती महोदय, माझा प्रश्न आहे मंत्री महोदयांना की असं सर्वत्र धोरण तुम्ही घेताय कंत्राटी पद्धतीनं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाचे धोरण तुम्ही त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने घेतलं. आता शिपाई रिटायर्ड झाल्यानंतर तो कंत्राटी पद्धतीने भरायचं तुमचं धोरण या ठिकाणी. मग आता कंत्राटी पद्धतीनं धोरणात एक सुरक्षितता काय? कोण माणसं असे राहणार आहेत? सोडून गेल्यानंतर परत कंत्राटी पद्धतीने आपण भरणार आहोत का? अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न या माध्यमातून निर्माण होतात. माझा प्रश्न असा आहे या संदर्भामध्ये की एकतर संस्था चालकांच्या जवळजवळ सगळेच अधिकार तुम्ही काढून टाकलेले. वेतनेतर अनुदाने त्यांना देत नाही आहे. ज्या काही सवलती पूर्वी मिळत होत्या त्याही संस्था चालकांच्या त्या संस्थांना येत नाही. आता झाडू मारायला सुद्धा हेडमास्टरच लागतो आम्हाला. आता रंगरंगोटीला पैसे नाही आहे, दुरुस्तीला पैसे नाही आहे, स्वच्छतेसाठी पैसे नाही आहे. आणि मग एखाद्या ठिकाणी कायमचा जर असेल तर तो 24 तास कामापैकी 8 तासची ड्युटी रात्री करू शकेल, दिवसा करू शकेल, अशा स्वरूपाचं आहे. नाही, मी प्रबंध वाचत नाही पण डेव्हलप करतो. भूमिका तर मांडावीच लागणार आहे. शिक्षणाचा विषय
तर माझा प्रश्न असा आहे की हे धोरण तुम्ही घेता आहात ते अत्यंत चुकीचं धोरण आहे. या संदर्भामध्ये हे तुमचं एक तर पहिल्यांदा हे तुमचे जे संच मान्यता वगैरे हा काय प्रकार असतो त्याच्यामधला एक आकृतीबंध संच मान्यता ते आकृतीबंध, हा आकृतीबंधच तुम्ही रद्द केला पाहिजे हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि यापुढे कायमस्वरूपीच भरती झाली पाहिजे या संदर्भात शासन निर्णय घेणार आहे का? सभापती महोदय, या राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाच्या संदर्भामध्ये 2013 पासूनचा घटनाक्रम आहे. 23 ऑक्टोबर 2013च्या शासन निर्णयान्वये शिक्षकेतर पदांचा आकृतीबंध सुधारित करण्यात आला. 12/2/2015ला या संदर्भामध्ये काही आपल्या शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला. 31 जुलै 2015ला त्या संदर्भामध्ये एक समिती स्थापन झाली होती. त्या समितीने आपला अहवाल सादर केला. आयुक्त समिती व इतर समितींचे पण शिफारशी आल्या. 13/11/2018ला शिक्षकेतर पदाच्या संदर्भामध्ये बैठक घेण्यात आली. 28 जानेवारी 2019ला, म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की 2013च्या पासून या संदर्भातलं मार्गक्रमण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नंतर कामगार व विधी न्याय विभागाच्या संदर्भामध्ये पण बैठक संपन्न झाली. शिक्षक आमदार महोदयांच्या सोबत बैठक संपन्न झाली. 2020 मध्ये उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे बैठक संपन्न झाली. 11/12/2020ला मग चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निश्चितीचा शासन निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि म्हणून ही सर्व प्रक्रिया संपन्न होऊन हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. आदरणीय खडसे साहेबांनी ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत, खडसे साहेब म्हणजे अनेक संस्था चालक, त्यांनी ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न केलेलं आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रतिनिधित्व करणारे अनेक लोक पण त्या संस्थेच्या मधनं शाळेमधनं शिकून पुढे गेलेले आहेत, वस्तुस्थिती आहे. परंतु अनेक महाभाग संस्था चालक कसे आहेत त्याची माझ्यापेक्षा तुम्हालाही जास्तीची माहिती आहे. नाही पुढे बोला. मी चांगलं बोललो ना. आणि म्हणून चतुर्थ श्रेणीच्या संदर्भामध्ये हा राज्यव्यापी निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ठीक आहे ज्ञानेश्वर म्हात्रे, आता हे पहा, माझे प्रश्न नावं सगळ्यांचे लिहून घेतले देणार आहे. फक्त मला काय वाटतंय, सारखं त्या स्टेशनवर गाडी उभी आहे का काय? म्हणजे तोच प्रश्न तेच उत्तर असं बरोबर. हो पण थांबा ना, तुम्हाला परवानगी दिली नाहीये ज्ञानेश्वर म्हात्रे. सभापती महोदया, साहेब नाही अहो देते बोलायला असं आदरणीय मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. पण त्यामध्ये मंत्री महोदय आमची एक विनंती अशी राहणार आहे की शिपाई तर पूर्ण वेळ मिळालाच पाहिजे, पण त्याचं जे मानधन आहे ते मानधन किमान 15,000पेक्षा जास्त असलं पाहिजे. ते आपण देणार का? दुसरा प्रश्न माझ्या याच्यामध्ये आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो 28/1/2019ला आकृतीबंध आलेला आहे, त्यामध्ये प्राथमिक शाळेमधील जो क्लर्क होता तो क्लर्कसुद्धा आपण काढून टाकला आहे. 500-500 हजार विद्यार्थी संख्या काही प्राथमिक शाळांमध्ये आहे, तिथे क्लर्कचं काम कोण करणार? हा एक गंभीर प्रश्न मंत्री महोदय निर्माण झाला आहे. म्हणून आपण प्राथमिक शाळांमध्ये पूर्वीप्रमाणे क्लर्क द्यावा अशी विनंती, आणि तो देणार का? आणि तिसरा एक प्रश्न आहे की वरिष्ठ लिपिक या आकृतीबंधामुळे सरप्लस झाले आहेत. 1,000पेक्षा पटसंख्या जास्त झाली की आपण त्याला पुढे वरिष्ठ लिपिक देत असतो. पण या वरिष्ठ लिपिकांचं आता वय जवळजवळ 50-55पेक्षा जास्त आहे. तर त्यांना सरप्लस न करता आहे त्याच ठिकाणी ठेवून त्याच्या वेतनाला, वेतन श्रेणीला संरक्षण देऊन त्याला आपण आहे त्या ठिकाणी ठेवणार का? असे माझे 3 प्रश्न या ठिकाणी आहेत. सभापती महोदया, या संदर्भामध्ये संबंधित आमदार महोदयांच्या सोबत बैठक घेऊन त्या ठिकाणी निश्चितपणे
त्यातल्या त्यात आपल्याला काय करता येऊ शकतंय त्या पद्धतीने आपण निर्णय करू. वेतनेतर अनुदानाच्या संदर्भामध्ये साधारणपणे एकूण वार्षिक मूळ वेतनाच्या 50% त्या ठिकाणी 4% साधील अनुदान आणि 1% देखभाल दुरुस्ती मानधनाची रक्कम वेतनेतर अनुदानामधनं देण्यात येते आणि मानधन वाढीबाबतचा प्रस्ताव ऑलरेडी आम्ही सादर केलेला होता, परंतु तो आत्ताच्या घडीला नाकारण्यात आलेला आहे. तरी पण या संदर्भामध्ये एकदा आपण बसूया आणि त्यातनं काय मार्ग काढता येईल ते आपण काढण्याचा प्रयत्न करू. सन्माननीय अभिजित अंधारी मगापासून हात वर करताय सगळे. सभापती महोदय, अरुण काकलाड यांची जी लक्षवेधी आहे त्याची जी व्याप्ती आहे ही केवळ शासकीय किंवा बगर शासकीय अनुदानित शाळांपुरती नाही आहे. ही आपल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या शाळा, नगर परिषदांच्या शाळा, महानगरपालिकांच्या शाळा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये आहे त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे. आणि ही जी लक्षवेधी आहे ही केवळ फक्त नॉन टीचिंग स्टाफच्या संदर्भामध्ये आहे. क्लर्कचं पद असेल किंवा सहाय्यक प्रयोगशाळेचं पद असेल किंवा शिपायाचं पद असेल. पहिला प्रश्न हा आहे की आपण हे पदसुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याची खरंच गरज आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की राज्याच्या संपूर्ण याच्यामध्ये प्रवासामध्ये 98पर्यंत अनुदानित जितकी व्यवस्था आहे आपल्या शालेय शिक्षण विभागामध्ये जवळजवळ ती पूर्ण फ्लरिश झाली. सर्व राज्यामध्ये सर्व ठिकाणी जवळजवळ सर्व तालुक्यांमध्ये शाळा उभारल्या गेल्या. जिल्हा परिषदच्या शाळा, नगर परिषदच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळासुद्धा, खाजगी संस्थांच्या शाळासुद्धा या मोठ्या प्रमाणामध्ये उभारल्या गेल्या. आता ती जी इस्टॅब्लिशमेंट कॉस्ट होती ती जी इस्टॅब्लिशमेंट कॉस्ट तेव्हाच्या बजेटरी प्रोव्हिजननुसार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असताना सुद्धा सरकारनं तेव्हा शालेय शिक्षण किंवा प्राथमिक शिक्षण हे प्राथमिकता समजून त्या ठिकाणी उभारण्याचं काम केलं. आपण आता 3 ट्रिलियन इकॉनॉमीची आपण गोष्ट करतो, आपण तशा पद्धतीचं बजेट आपण मांडतो, ते स्वागतार्ह आहे. परंतु एवढ्या मोठ्या बजेटमध्ये शालेय शिक्षण विभागाला सातत्याने उपेक्षा करणे हे कितपत योग्य हा एक मोठा विषय आहे. शिक्षकांच्या बाबतीमध्ये तो आपला वेगळा विषय होईल, वेगळी लक्ष देईल. पण नॉन टीचिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी शिक्षकेतर पदं भरताना सुद्धा कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने आपण पदं भरतो आहे, हे काही बरोबर नाही ना. शेवटी त्या ठिकाणी एक मिडल क्लास जो तयार झाला आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, तो सर्व प्रकारचे शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शाळा कॉलेजचे सर्व कर्मचारी, सर्व शिक्षक यांच्या माध्यमातून तो एक मिडल क्लास मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाला. आता हे सर्व मिडल क्लास आपण तो त्यांना संपवून टाकण्याचा घाट आहे आपला, म्हणजे आपलं पूर्ण दुर्लक्ष आहे. आणि म्हणून आमचा प्रश्न हा आहे की या ठिकाणी आपण जो मार्च 2019चा जो आपला GR आहे त्या GR मध्ये बदल करून आणि विशेष करून आकृतीबंध, बाकीच्या विभागामध्ये आकृतीबंधाचा एक वेगळा टाईप राहू शकतो. आपल्या शालेय शिक्षण विभाग किंवा उच्च तंत्र शिक्षण विभागाचा आकृतीबंध म्हणजे विद्यार्थी संख्या, त्याच्यानुसारून त्या रेशोनुसार असणारे शिक्षक आणि त्याच्यानुसारून लागणारे त्या ठिकाणी प्रशासनाकरता लागणारा हा सगळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्टाफ. म्हणून या ठिकाणी ती पटसंख्या किंवा संच मान्यता ज्याला आपण शालेय शिक्षण विभागामध्ये म्हणतो याचे निकष दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. कारण दूर दराज भागांमध्ये, गडचिरोली असेल, छोट्या मोठ्या गावांमध्ये असेल, त्या ठिकाणी या शाळा आहेत, तिथे क्लर्क राहणार नाही, चपराशी राहणार नाही, तर त्या शाळेचं प्रशासन कशा पद्धतीनं चालेल हा मोठा प्रश्न आहे. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मार्च 2019चा GR किंवा त्याच्या पूर्वीचे जे काही आपण अहवाल त्या ठिकाणी दिलेले आहेत या सर्वांमध्ये आपण दुरुस्ती करून पुन्हा एकदा नव्यानं या सर्व ठिकाणी, आणि मी तर एक पाऊल पुढे जाऊन हे सुद्धा म्हणेल की अनुदानित जे काही अशासकीय शाळा आहेत त्या समजा आपण बाजूला ठेवल्या, पण किमान ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपल्या शासकीय शाळा आहेत त्या शाळांमध्ये तरी आपण अशा पद्धतीचा संच मान्यतेचे निकष बदलून पूर्णपणे आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्टाफ त्याची भरती आपण करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदया, संच मान्यतेच्या संदर्भामध्ये आपल्या ज्या काही सूचना असतील पाठीमागे आपण काही चर्चा केलेल्या आहेत आणि आणखी काही सूचना असतील तर त्यांना आम्ही सकारात्मक घेऊ. शेवटी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार हा घटनेने कायद्यानेच त्यांना दिलेला आहे आणि म्हणून कुठलीही शाळा बंद होणार नाही. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे, क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपली सर्वांची जबाबदारी आहे. सभापती महोदया, आपल्या माहिती सन्माननीय आमदार महोदयांच्या माध्यमातून सभागृहाला मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की यापूर्वीच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणावरनं शिक्षकांची मागणी करण्यात आलेली आहे, मागच्या टप्प्यामध्ये साधारणतः 9,000 शिक्षकांची भरती
पवित्र पोर्टलद्वारे करण्यात आलेली आहे. आत्ताच्या घडीला 10,000 शिक्षक बांधवांची भरतीची प्रक्रिया आता प्रगतीपथावर आहे. अतिशय उच्च शिक्षित शिक्षक बांधव या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत आहेत. आणि म्हणून एकंदरीत काय तर गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि त्याच्यासोबतच आपण जे काही मुद्दे उपस्थित केले आहेत, विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाचे पण काही निर्देश या संदर्भातले आहेत. आणि म्हणून हे सर्व पालन करत आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचं आहे. सन्माननीय राजेश राठोड महोदय, आपण आता आलात, सगळे आधीपासून बसले. मला आपल्या माध्यमातून मिळेल ना पण. सरकारला आणि शिक्षण मंत्री सभापती महोदय, बोला. मला फक्त दोन ते तीन मुद्दे या ठिकाणी मांडायचे आहेत. फोकस प्रश्न विचार. सर्वप्रथम जवळपास चतुर्थ श्रेणीमध्ये 11 ते 12 पदं आहेत, ज्याच्यामध्ये पहारेकरी आहे, रात्रीचा पहारेकरी, शिपाई, नाईक, सफाई कामगार आणि या तत्सम तेलवाला आणि कामाठी काय करतो? कामाठीमध्ये तो काम करणारा तेलवाला शाळेत नेमलेला असतो. हे जुन्या काळातले पद आहेत मॅडम. तर आज हे सगळे पद पूर्ववत वेतन श्रेणीच्या माध्यमातून चालवण्याबाबतीत जो निर्णय आपण बदलत आहात, त्यामुळे सध्याच्या 52,000 कर्मचाऱ्यांना जरी आपण सेवानिवृत्तीपर्यंत संरक्षण देत असलो तरी येणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना जी संधी रोजगाराची या ठिकाणी मिळणार आहे. सविस्तर नका वर्णन करू, सगळ्यांना माझी विनंती आहे. माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत की मराठी भाषा आणि मराठी माध्यमाच्या शाळा या संरक्षित करण्यासाठी राज्य सरकार पूर्ववत वेतन श्रेणीच्या माध्यमातून ही पद भरणार का? सदस्य बोलले तर मंत्र्यांनी प्रश्न कधी ऐकायचा? शांताराम. शिक्षण मंत्री महोदय, माझे स्पेसिफिक प्रश्न असे आहेत की मराठी भाषाचं संरक्षण करण्यासाठी या ज्या मराठी शाळा या ठिकाणी महाराष्ट्रात आहेत, त्या शाळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीद्वारे पद भरणार का? दुसरं, यामुळे जो रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे, आता 52,000 आहेत, पुढे 1 लाखाच्या वर जातील, तर भविष्यातील लाखो लोकांचा रोजगार आपण या माध्यमातून हिरावून घेत आहोत, तर तो आपण कायम ठेवून त्या रोजगाराची संधी निर्माण करणार का? आणि तिसरं म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी ज्या शैक्षणिक संस्थांमुळे आज महाराष्ट्रात शिक्षणाची परंपरा आहे अशा थोर कार्य करणाऱ्या खाजगी संस्था आणि संस्था चालकाविषयी महाभाग हा शब्द वापरला, तो कामकाजातून वगळणार का? सन्मानाने वापरला. सभापती महोदया, सन्माननीय सदस्य राठोड साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, मराठी शाळेच्या संदर्भामध्ये ही वस्तुस्थिती आहे की गेल्या काही वर्षांच्या पासून जर आपण बघितलं तर पटसंख्या कमी होते आहे, शाळेंची संख्या कमी होते, वस्तुस्थिती आहे. मग अगदी आपण बसलो त्या मुंबईच्या पासून तर खेडेगावांच्या पर्यंत. आणि म्हणून या संदर्भामध्ये ज्या ज्या काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्याचं नियोजन शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. अगदी चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे आमचे शिक्षक बंधू भगिनींच्या पासून, तिथल्या भौतिक सुविधांच्या पासून तर इतरही आधुनिक जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये ज्या ज्या सुविधा देण्याची आवश्यकता आहे त्या सुविधा देण्याचा प्रयत्न विभागाच्या वतीने त्या ठिकाणी केला जातोय. सभापती महोदया, आपण जर बघितलं असेल तर मराठी भाषेच्या विषयी, शाळेच्या विषयी माननीय राठोड साहेबांनी जो काही या ठिकाणी आस्था दाखवलेली आहे, मला आपल्याला सांगायला आनंद होतो राठोड साहेब,
मागच्या 1.5-2 महिन्यापूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री आदरणीय धर्मेंद्रजी प्रधान साहेबांकडे आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो आणि त्यामध्ये केंद्रीय मंत्री महोदयांना आम्ही मागणी केली, आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशव्यापी शिकवला जावा. सभापती महोदय, मला सांगायला आनंद होतो की त्या क्षणालाच केंद्रीय मंत्री महोदयांनी त्यांच्या सचिवांना आदेश दिले आणि याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यासोबतच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिला आणि म्हणून मराठीलाही मानाचं स्थान देशव्यापी मिळायला पाहिजे. आणि इतर माध्यमांच्या ज्या शाळा आहेत आपल्या महाराष्ट्रात सुद्धा, त्या माध्यमांच्या शाळेमध्ये पण मराठी शिकवणं बंधनकारक हा निर्णय जरी आपण केलेला असेल तरी काही ठिकाणी त्याचं अंमलबजावणी काही ठिकाणी केली जात नाही. आणि म्हणून ही पण वस्तुस्थिती त्यांच्या समोर ठेवल्याच्या नंतर मला आपल्याला सांगायला आनंद होतो की मागच्याच 3 आठवड्यापूर्वी CBSEला सुद्धा त्या राज्यांची मातृभाषा राज्यभाषा शिकवणं बंधनकारक अशा प्रकारचे निर्देश केंद्र शासनाने त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून अगदी त्या शाळेमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी असेल, स्वच्छतागृह असतील, शाळेच्या इमारती असतील, ही सुविधा असतील आणि मग इतरही ज्या काही सुविधांची आवश्यकता आहे त्या सुविधा देण्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन करतो आहोत. आपण बघितलं असेल चालू वर्षाला विद्यार्थ्यांच्या स्वागताच्यासाठी जे काही शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे 16 जून, तर त्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी स्वतः महामहिम राज्यपाल महोदय, स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापासून आपण सर्वजण विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी उपस्थित होतो की जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप मिळाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आपण सर्वजण त्या ठिकाणी उभे आहोत. माझी या निमित्ताने आपल्याला विनंती असणार आहे, खडसे साहेब आपण ज्येष्ठ आहात, माझा असा दावा नाही की याच्याने लगेच सगळे चित्र बदलून जाईल, परंतु शहरात पण आमचा मूळ प्रश्न आहे त्या शिपायाचा काय झालं. ते 52,000 राज्य शिपाई होणार आहेत बेकार, त्यांचं काय. आम्ही जो प्रश्न विचारतो तो सोडून तुम्ही हे प्रबंध कशाला वाचत बसा? PhD करायची नाही याच्यावर. परत एखादी गोष्ट वारंवार अगदी म्हणजे शब्द छल करणं, आता शिपाई बेकार होणार आहेत. मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगितलं, संपूर्ण राज्यव्यापी जो काही निर्णय 4थी श्रेणी करता करण्यात आलेला आहे तो काही फक्त शालेय शिक्षण विभागाच्या शिपायांच्या पुरता नाही. जे आज अस्तित्वातले शिपाई आहेत ते पूर्ण सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांची सेवा त्या ठिकाणी कार्यरत राहील. जर कुठे अतिरिक्त झाला तर त्याचं समायोजन त्या ठिकाणी केलं जाईल आणि तो सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी शिपाई घेतला जाईल. नाही काळे मी परवानगी दिलेली नाही. अभ्यंकर सभापती महोदया, या लक्षवेधीचा विषय एक आणि चर्चा फार वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. आता खडसे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये जी शिपायाची पदं आहेत, जी 28 जानेवारी 2019च्या अत्यंत चुकीच्या निर्णयामुळे हे पदं रद्द झालीत, पूर्णपणे रद्द झालीत. आणि ही रद्द होण्याच्या आधीची जी परिस्थिती होती ती आपण समजून घेण्याची गरज आहे. मला 1 मिनिटाचा वेळ आपण कृपया द्यावा मॅडम. एकतर हे रद्द जे झालंय त्याच्या मागची पार्श्वभूमी जी आहे ती अशी आहे की आतापर्यंत SS कोडमध्ये माध्यमिक शाळा संहितेमध्ये जी पदं नमूद केल्या गेली होती त्याप्रमाणे शिपायाची पदं मिळत गेली. त्यानंतर 1994ला जो निर्णय झाला त्यामध्ये किती शाळेमध्ये किती वर्ग असो पण त्या ठिकाणी
5 शिपाई दिल्या जावेत अशा प्रकारचा 94चा GR आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बदल झाला आणि 25 नोव्हेंबर 2005 मध्ये यामध्ये बदल होऊन त्या ठिकाणी प्रत्येक शाळेला कितीही वर्ग असोत 2 शिपायाची पदं मंजूर झाली. म्हणजे आतापर्यंत 28 जानेवारी 2019 पर्यंत शिपायाच्या पदाला अजिबात धक्का लावला गेलेला नव्हता, कारण याची अनिवार्यता शाळेमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. मी उदाहरण सांगतोय आपल्याला. साहेब माझा प्रश्न विचार आहे पहा, 3 वाजून 13 मिनिटांनी लक्षवेधी सुरू झाली, 30 मिनिटं झाली आणि तरी मग बैठक घ्यायला पण तयार महोदय, आहे. ही पार्श्वभूमी आलेली नाही. नाही पण पार्श्वभूमी हा आता- किती आता अनिवार्य आपण आहे. वर्तमानात चाला ना, चला. हा 42 प्रकारचे कामं नाही, करणारा दुसरं हा कामकाज शिपाई करायचंच नाही का? आहे. सांगा शिपाई बरं मला तुम्ही. 42 हां. प्रकारचे बरं, ते कामं परत करणारा आहे. सांगतायत कोणी सेवानिवृत्त होणार नाही याची सेवा अनिवार्य आहे. तरी तुम्ही तेच बोलता. हा नाही, ह्याचे कामं आलेच नाहीत. मी आता तपशील देत नाही, पण 42 प्रकारचे कामं करणारा हा शिपाई आहे. आणि मुख्य म्हणजे लहान मुली लहान मुलं याचं संरक्षण करणं, उपस्थिती वाढवणं, आपण सांगता त्याप्रमाणे पटसंख्या निर्माण करणं, या सगळ्या याच्यामध्ये बँकेचं काम आहे, पोस्टाचं काम आहे, सगळे जे कॉन्फिडेन्शियल कामं आहेत, परीक्षेचे काम आहेत, हे सगळं हा शिपाई करतो. अभ्यंकर साहेब प्लीज प्रश्न विचारा. म्हणून माझं पण म्हणणं असं आहे इतकं सविस्तर नाही नसतं. लक्षवेधी 20 म्हणते, नियमित 25 वेतन मिनिटं, श्रेणीमध्ये 30 मिनिटं या झाली, तुम्ही शिपायाचे पद शिक्षणावर- हे रिस्टोर सगळं होतील बोललो का? आपण काल. एकच प्रश्न आहे माझा, की नियमित वेतन श्रेणीमध्ये आता या नायकवडी शिपायाचे परत नाही पद मिळणार. ज्याच्या सेवा अनिवार्य आहेत शाळेला, त्याचं पद हे नियमित वेतन श्रेणीमध्ये नाही, तुम्ही नियुक्त सारखे केलं बोलणार जाईल का? बाकीच्या किंवा वेळेस. 28/1/2019चा GR हा आपण सुधारित करणार आहात काय? हे पहा भुसे साहेब, तुम्ही जी उत्तर दिली आहेत ना ती परत रिपीट नका करू, कारण ती शिक्षक हुशार आहेत, त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना कळलेली आहे. त्यामुळे परत तेच सभापती महोदय, मला या गोष्टीची स्पष्टपणे जाणीव आहे की सभागृहाला माझ्यापेक्षा जास्तीचा अनुभव आहे. तरी पण मी आपल्याला या विषयाच्या संदर्भामध्ये 2005 पासूनचा प्रवास आपल्या समोर मांडलेला आहे आणि वेळोवेळी जे काही निर्णय झालेत हा काही फक्त शालेय शिक्षण विभागाच्या शिपाई पदाच्या पुरता मर्यादित हा विषय नाही. आणि म्हणून शालेय शिक्षण विभागातले त्यासाठीची जी काही तरतूद करण्यात आलेली आहे त्या तरतुदीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मार्गक्रमण करतो. अगदी कंत्राटी पद्धतीवरचा त्याच्यावर विश्वास नाही आणि परमनंट आहे त्याच्यावरच विश्वास, असं कसं काय होऊ शकतंय? आणि म्हणून जे जे कोण तिकडे जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे ते पण जबाबदारीनेच आपली जे काही ड्युटी असते ती पार पाडत असतात. हे पहा 8 जणांनी प्रश्न विचारून झालेले आहेत. त्याच्यानंतर अजून विक्रम काळे, निरंजन डावखरे, ऐका तर ऐका, लिंगाडे, सरनाईक, त्याच्यानंतर इद्रिस नायकवडी, खाली बसा. तुम्ही तालिका सभापती आहात, त्यांनी तर अजिबात असं वागायचं नसतं, खाली बसा. त्याच्यानंतर अडबाले, 8 जणांना बोलायचं आहे. परत नायकवडींना एकदा बोलायचं आहे. परत तुम्हाला जमलं तर एक एकदा बोलायचं आहे, काय हरकत नाही. मग बैठक घेऊन आपण ते चर्चा करू ना. दुसरं त्यांनी वारंवार तुम्हाला सांगितलं. आणि हे पहा काय माहिती आहे, लोकांच्या, किशोरजी तुमचं नाव राहिलं, तुम्हालाही बोलायचं आहे, तळमळीने बोलायचं आहे सगळ्यांना. एक मिनटं, आता असं आहे की 30-35 मिनिटं झाल्यावर दादा आपल्याला काय बोलायचं आहे? नाही दराडेजी थांबा. नाही महत्वाचा प्रश्न आहे. नाही मी तुम्हाला सभागृहाला सगळ्यांना एवढंच विचारते की माझी तयारी आहे. 9 जणांनाही मी प्रश्न विचारू देते, परत दुसऱ्यांदा विचारायचं असेल तर दुसऱ्यांदा विचारू देते. परंतु दुसरं मग कामकाज झालं तर चालणार असेल तर आता सरकारचं पण आहेत विधेयक. दादा एवढा छोटा हात वर करून कसं जाणार? नीट सांगा काय बोलायचं असेल तर. समाधानकारक देते दराडे बोलायला, असं कुठे असं? समाधानकारक उत्तर मिळणं हे प्रत्येक वेळेला शक्य नाही. समजा तुम्ही मुद्दा उपस्थित केलात की बा सर्व विधान परिषद आमदारांना 50 कोटी विकास निधी मिळाला पाहिजे, इथून उत्तर येईल नाही, मिळालं पाहिजे नाही, म्हणजे तेच चालू राहणार. तसं ते वारंवार सांगतायत. त्यांनी प्रश्न विचारला, अडचण नाहीये. त्यांनी सांगितलं की धोरण ठरलं. तुम्ही बसून बोलू नका प्लीज, ऐकून घ्या. नाही किशोर दराडे, चला एक देते. विक्रम काळे, तुम्हाला देणार आहे. ज्या 4-5 लोकांची नावं घेतली पण असं उभं राहिलं तर अजिबात देणार सभापती नाही. महोदय धन्यवाद. मी हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. यात 11/12/2020 मध्ये असं म्हटलंय, शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचे पहारेकरी, सफाई कामगार, हमाल,
चौकीदार हे पदं जरी कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर ठीक आहे, पण शिपाई पद हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर नसावं. अतिशय महत्त्वाचं पद आहे आणि सगळ्या काही जबाबदाऱ्या ह्या शिपायावरच असतात. ज्या शाळेत शिपाई नाही त्या शाळेची दुरावस्था फार बेकार आहे. आणि अवघं मानधन आपण 5,000 रुपये देतो. 160 रुपये रोजानी माणूस कुठं मिळतो का? एवढ्या मानधनावर कोणी त्या शाळेत काम करायला तयार होत नाही. आणि बऱ्याचशा घटना घडतात याच्यामुळे. शिपाई नसल्यामुळे त्या क्लासवर नियंत्रण राहत नाही. मध्यंतर आपण बघितलं बदलापूर सारख्या ठिकाणी अशी घटना झाली. जर याच्यावर शिपाईचं कोणाचं नाही, काही कॉन्ट्रॅक्टिव्ह होते मंत्री महोदय, कॉन्ट्रॅक्टिव्ह होते तिथं, काही ठिकाणी परमानंट नव्हते. आणि 5,000 रुपये आपण मानधन देतो. त्यांच्या आयुष्यभर त्यांनी काम करायचं आणि त्यांना जर मनाचं समाधान वाटत. आमचं म्हणणं हेच आहे का निदान तुम्ही ही भरती चालू नसेल करणार तर योग्य मानधन तरी त्यांना दिला पाहिजे. 5,000 रुपयात का होत नाही. आणि काही दिवसापासून अजून त्यांना ते 5,000 रुपये मानधन सुद्धा मिळालं नाही. म्हणून माझा प्रश्न मंत्री महोदयांना आहे, आपण थकीत मानधन हे कधी देणार आहात? 5,000 रुपये मानधन सुद्धा काही शाळांना मिळालं नाही दादासाहेब अजून. आणि पेंडिंग बिलं खूप आहे. आणि 5,000 रुपये जर तुम्ही देणार असाल आणि ते 1-2 वर्षांनी जर देणार असाल तर त्याचा घरचा परपंच कसं चालणार आहे? म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, हे पद तुम्ही बाकीचे पदांना जर दिरांगी करत असाल पण शिपाई पद अतिशय महत्त्वाचं पद आहे. म्हणून आपल्या कायद्यात दुरुस्त करून लागल्यास तर कोणती प्रोसेस करायची ती करा, पण शिपाई पद मंजूर करा, ही माझी विनंती आहे. नको मग, अजिबात नको. सभापती महोदय, मी यापूर्वी सांगितलेलं आहे. आता मी तेच विचारलं विरोधी पक्षनेते. नाही, मी काय करणं अपेक्षित आहे नराडे सांगा साहेब. तुम्ही. हा, अरे मग यांना बोलायचं सगळ्या तुमच्या सहकार्यांना, सगळ्यांचे हात वर आहेत. नाही, दादा भुसे बोला. सभापती महोदय, मी यापूर्वी सांगितलेलं आहे आणि परत एकदा दराडे साहेबांना मी सांगू इच्छितो की या संदर्भामध्ये संबंधित लोकप्रतिनिधी महोदय एकदा आपण बसूया, या विषयावर चर्चा करू. आताच्या घडीला शाळांना विद्यार्थी संख्येनुसार मानधन तत्वावर नियुक्ती करता येणार आहे आणि म्हणून मानधनाची रक्कम वेतनेतर अनुदानातून शासनाकडून अदा करण्यात येणार आहे. आणि म्हणून त्या रकमेतनं आपण जो कंत्राटी पद्धतीवर जो काही शिपाई आपण लावतो त्याला त्याची प्रतिपूर्ती आपल्याला करायची आहे. अनुदान जर कुठलं राहिलेलं असेल तर ते लवकरात लवकर देण्याचं नियोजन करू ना आपण. हे पहा दादाजी भुसे, जरा खाली बसा. हे पहा दराडेजी, त्यांनी सांगितलं की ज्यांची मानधनं प्रलंबित आहेत ती आम्ही लगेच देतो. म्हणजे तुमच्या म्हणण्याची आश्वासनपूर्ती झाली. आता काही मुद्द्यांवरती तुमचा पूर्ण मतभेद दिसतोय अशा या सगळ्याचा. नाही, मुद्दा असा आहे, 1 मिनिट, आता अजून 5 लोकांना बोलायचं आहे. विरोधी पक्षनेत्यांनी मला विचारणा केली आहे की आजचा प्रस्ताव परत आपल्याला घ्यायचा आहे, तर बैठक ते घेणार आहेत या संदर्भात. अधिवेशन चालू आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे, जे 5 सदस्य आहेत, विक्रम काळे, अरुण सरनाईकजी, त्याच्यानंतर धीरज लिंगाडे, ज्यांना बोलायला मिळालं नाही त्यांना, की त्या बैठकीच्या नंतर परत एकदा घेता येईल. हां, या मुद्द्यापुरती बैठक घ्यायची त्यांची तयारी आहे. त्याच्यामध्ये ते वेगळे मुद्दे घेऊ नका. मग आता निरंजन डावखरे बोला. निरंजन डावखरे बोला. सभापती महोदय, माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे की आपले जे नॉन टीचिंग स्टाफ नसल्या कारणाने शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये प्रचंड त्रास होतोय आणि ताण निर्माण होतोय. त्याच्यामध्ये शिक्षकही तिकडेच, विद्यार्थी तिकडेच, अशी परिस्थिती काही संस्थांमध्ये निर्माण झाली. तर या स्वच्छतागृहांसाठी जे मेंटेनन्स करायचंय ते आपण ग्रामपंचायतीला या संदर्भातले निर्देश देणार का? सभापती महोदया, ही वस्तुस्थिती आहे की काही शाळांमध्ये स्वच्छतागृहांची ज्या पद्धतीने आपल्याला अपेक्षित आहे त्या पद्धतीची सुविधा नाही आणि म्हणून प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छतागृह असलं पाहिजे. जसं मी यापूर्वी सांगितलं, स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेमध्ये ही व्यवस्था करणं आता बंधनकारक केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्यासाठी स्वतंत्र, विद्यार्थिनींच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह त्या ठिकाणी असले पाहिजे. आणि जसं आता सन्माननीय आमदार महोदयांनी सांगितलं, तर यापूर्वीच आम्ही स्थानिक पातळीवरच्या ज्या काही आपल्या आता ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदची शाळा असेल तर आपली जी काही ग्रामपंचायत असेल त्यांच्या सहकार्याने आपण तिथे स्वच्छता ठेवू शकतो का. जिथे नगरपालिका, महानगरपालिकेच्या शाळा आहेत तिथे
त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून तिथली स्वच्छता ठेवता येईल का, याचे आम्ही नियोजन करायला घेतो आहोत. विक्रम काळे बोला. सभापती महोदय, आपण सुद्धा वारंवार महिलांच्या समस्येच्या बाबतीत प्रश्न अतिशय विचारा, सतर्क असता वास्तविक नको. चला हं. आणि कुठं घटना घडली तर आपण त्या नको ठिकाणी का? अजिबात मी काही बोलू देऊ का, सगळ्यांना सांगा. नाही ना, मग बोला. फोकस घ्या. सभापती महोदया, माझा वेगळा या ठिकाणी प्रश्न आहे की आदरणीय दादा, आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आपण मंत्री, शिक्षण मंत्रीपद घेतल्यानंतर आमच्या आहेत. सभापती महोदय, आम्ही हे वारंवार सगळे मिळून एवढं पोटतिडकीनं का बोलतोय? कारण ही अनुदानित शाळेचा विषय आहे, मराठी अनुदानित शाळेचा. हा विनानुदान शाळेचा विषय नाही, इंग्रजी शाळेचा नाही. ज्या शाळेमध्ये फक्त आपण शिक्षकांसाठी वेतन पगाराला पैसे देतो, बाकी कशालाही पैसे आपण देत नाही. आणि तुम्ही सांगताय तिथं सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. 10 खोल्याच्या वर्ग खोल्याच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवायचे असेल तर किमान 4 लाख रुपये खर्च येतो, हे आपल्याला पण माहित आहे. सभापती महोदय, स्वच्छता गृह बांधायचंय. आता डावकरी मित्रांनी सांगितलं आमच्या ग्रामपंचायत करावं, कोणी करत नाही, ते शाळेलाच करावं लागतंय. त्याच्यासाठी किती खर्च होतो हे आपल्याला माहित आहे. मग याला कुठलंही अनुदान आपण देत नाही सभापती महोदया. मग आता तिथं शिपाई आम्ही का मागतोय? हे वेतनश्रेणीत वेगळं काही मागत नाही. ही पदं पायाभूत आहेत, वर्षानुवर्ष ही पदाला वेतन सरकार देत आहे, पायाभूत पद आहेत. नवीन तुम्हाला काही करायचं नाही. ऑलरेडी बजेटरी प्रोव्हिजन असलेली पद आहेत, आम्ही नवीन मागत नाहीत. उलट त्याच्यामध्ये कपात केली आपण, 4 वरची 2 वर आणलेली आहेत. ती पदं वेतन श्रेणीत भरा. का वेतन श्रेणीत भरा म्हणतोय? ही जर पदं वेतन श्रेणीत असतील सभापती महोदय तर तो जबाबदारीनं काम करतो, बदलापूर सारखी घटना घडत नाही. आणि जर तिथं झाली घटना तर त्याला भीती असते की माझी नोकरी जाणार आहे. जो कंत्राटवरती आहे 6,000 7,000 वाला, तो अशा घटना करून पळतोय. आम्हाला काळजी मुलींची आहे. आज अनेक शाळांमध्ये मुलांपेक्षा जास्त संख्या मुलींची शिक्षण घेताना आहे सभापती महोदय. वाडी तांड्यावरती सुद्धा जाऊन आपण बघू शकता. का घडलं? सावित्रीबाई फुलेंच्यामुळे घडलंय आणि आपण त्याला दुर्लक्ष करतोय. आपण वारंवार हेच उत्तर देत आहे की आम्ही कंत्राटीकरण करण्यासाठी GR काढलाय. तुम्ही हे ठणकावून सांगा की आम्ही याचा पुनर्विचार करू, आम्ही याच्यावरती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेऊ, असं उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. पुरोगामी महाराष्ट्राला आपण सांगितलं छत्रपती शिवरायांसाठी आम्ही दिल्लीला जाऊन आलो, आम्ही आपलं स्वागत करतो त्या निर्णयाचं. निर्णय होईल, चालू होईल, आम्ही तुमचा तिथं मालेगावला येऊन सत्कार करू दादा. परंतु असं मला वाटतं उत्तर देणं सभापती महोदय, शेवटी या राज्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील होते म्हणून आज लाखो विद्यार्थी त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आज भाऊसाहेब होते विदर्भामध्ये, त्या ठिकाणी एवढी मोठी संस्था काढली, आज तिकडे हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. सभापती महोदय, हे पोटतिडकीनं बोलतोय, हे पोटतिडकीनं बोलतोय. म्हणून अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आम्ही सरकार हे शिपाईची 65,000 पदं, 65,000 पदावर आज त्या ठिकाणी पाणी फेरतय, त्यांच्या नोकऱ्या घालवतोय. याचा खेद व्यक्त करून आम्ही त्या ठिकाणी सभात्याग करतोय. अरे उत्तर काळे साहेब, हो काळे साहेब, अरे उत्तर नाही ऐकायचं, उत्तर नाही ऐकायचं. ठीक आहे, आता तुम्ही बैठक घ्यायचं जाहीर केलेलं आहे. नाही, सन्माननीय शिक्षण मंत्र्यांनी बैठक घ्यायचं जाहीर केलेलं आहे, पण तरी अरुण लाड आणि आडबाले 2 जण उभे आहेत. तुम्ही नक्की ठरवा काय करायचं ते, आणि दराडे खाली बसा तुम्ही. आणि त्याच्या लाड साहेब, तुमचा प्रश्न आहे का काय बोलताय तुम्ही? मला कळत नाहीये काय बोलताय ते. हां, आम्हाला माझे पण शिपायला कुठली बदले होते, शिपायला कुठली पदवी लागत नाही, शिपायला पदवी लावू नये आणि आमचं आहे ते मानव आहे, आमची विनंती आहे. काळे साहेब, या ठिकाणी अतिशय पोटतिडकीने आणि पाटील साहेब आपल्याला आनंद झाला की विद्यार्थ्यांची पण काळजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. काळे साहेबांनी, माननीय विक्रमजी काळे साहेबांनी. आणि म्हणून मी पहिलेच सांगितलं की या संदर्भातलं सर्वांचं मनोगत आम्ही ऐकून घेऊ, या संदर्भामध्ये बैठक घेऊ
आम्हालाही विद्यार्थ्यांच्या संदर्भातली काळजी आहे, परंतु ज्या पद्धतीने सांगितलं गेलं की बाबा सीसीटीव्ही हे पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातच त्या ठिकाणी लावलेले. आता 4 लाख रुपये लागतात. सभापती महोदया, 4 वर्गांच्या खोलीला लाख रुपयाच्या आत सीसीटीव्ही संपूर्ण यंत्रणेसह त्या ठिकाणी लागतो. मग ते विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे ना, आणि म्हणून त्या दृष्टिकोनात शासनाने हे निर्णय केलेले आहेत. तरी पण मी बोललेलो आहे की या संदर्भात बैठक घेऊ, सर्वांगीण चर्चा करू. आणि चांगली गोष्ट आहे, पवित्र पोर्टलद्वारे पण काही आपल्याला करता येते का ते बघू ना आपण. ठीक आहे, मला असं वाटतं याच्यावरती बरीच सांगोपांग चर्चा झालेली आहे. आता नाही आता लास्ट नको, सभात्याग झालाय, बाकीचं नाही, तुम्ही सर्व विषय संमिश्र करून टाकलेले आहेत. नाही खूप झालेलं. आता मी विशेष उल्लेख जाहीर करते, निरंजन डावखरे. धन्यवाद.